शहर में नववर्ष की शुरुआत और राम नवरात्रि के उपलक्ष्य में 9 दिन का भव्य धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजन पश्चिम नागपुर नागरिक संगठन की ओर से किया गया, जिसमें भव्य शोभा यात्रा निकलेगी। और इस कार्यक्रम में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले, अजय संचेती समेत अनेक दिग्गज नेता शामिल होंगे, जिसकी पूरी तैयारियां हो गई है। जय श्री राम। आजपासून हिंदू नववर्ष क्रोधनाम संवत्सरे सुरू होत आहे। हे विक्रमादित्याचं 1946वां साल आहे। याप्रमाणे आज नववर्षाची आणि नवरात्राच्या राम नवरात्राची सुरुवात होते। 9 दिवस पश्चिम नागपूर नागरिक संघातर्फे विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम यांचं आयोजन केलं आहे आणि 17 तारखेला दुपारी 12 वाजता हनुमान जन्म फार भव्य प्रमाणात साजरा होतो। राम जन्म भव्य प्रमाणात साजरा होतो आणि त्यानंतर 17 तारखेला 5:30 वाजता एक शोभायात्रा निघते। इथनं अत्यंत मोठ्या प्रमाणात ही शोभायात्रा निघते। या शोभायात्रेसाठी VIP लोकांची इथे भरपूर मंडळी असते। यामध्ये नितीनजी गडकरी, देवेंद्रजी फडणवीस, बंधुराजाजी पुरोहित आणि माननीय बावनकुळेजी, नंतर महिला सहकारी बँकेच्या अध्यक्षा निलिमाजी पावणे, नंतर लोकेशजी अष्टनकर, आणखीन आनंदजी परजुरे अधिवक्ता आहेत आणि बसंतलाल शॉ, अजयजी संचेती अशा मान्यवरांची इथे उपस्थिती राहील आणि याला भरपूर प्रतिसाद मिळतो। यामध्ये साधारणतः 25 झाक्या आहेत, चलचित्र आहेत, ज्याच्यामध्ये 4 झाक्या मूव्हिंग आहेत आणि याच्या समोर मागे बँड असतात आणि लाखो लोक याला पाहायला येतात आणि याच्याबरोबर चालतात। याच्याबरोबर जी रामाची पालखी निघते, रामाच्या पादुकांची, ती पालखी नंगे पैर आमचे पूर्ण हे 8 किलोमीटरच्या रस्त्यावरती घेऊन चालतात। म्हणजे रणरणच्या उन्हात तापलेले रस्ते असताना सुद्धा त्यांचा म्हणजे भक्तिभाव एवढा असतो आणि हे सगळे तरुण पोरं आहेत 20 ते 30 वर्षाच्या वयातले, की हे सगळे नंगेपैर पालखी घेऊन चालतात। अशी या शोभायात्रेला नागरिकांचाही अतिशय प्रतिसाद मिळतो। लोक ठिकठिकाणी सरबत, प्रसाद, मसाले भात, फळं, जिलब्या, गोड असा पदार्थ वाटत लोकांचं स्वागत करतात। एक असा प्रचंड उत्साहाचं वातावरण असतं की अभूतपूर्व ज्याला म्हणता येईल। आणि यावर्षी तर रामजन्माची स्थापना झाल्यावरती हा उत्साह अजून वाढलेला राहील अशी आम्हाला खात्री आहे। धन्यवाद।